आमची अडचण काय माहिती आहे? ज्याला गायनाची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला कलेची आवड आहे त्याला आम्ही भूमितीची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला इंग्रजीची आवड आहे त्याला मी डान्सच्या रियालिटी शो मध्ये पाठवतो. ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याला मी मैदानावर क्रिकेट खेळतो, तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगतो. आमच्या तरुणाईची सगळ्यात मोठी अडचण आहे की आमच्यात जी क्षमता आहे, जो गुण आहे, त्या क्षेत्रात आम्ही जातच नाही. आमची अडचण अशी की आवडीच्या क्षेत्रात आम्हाला जाता येत नाही आणि ज्या क्षेत्रात आम्ही जातो ते क्षेत्र आमच्या आवडीचं असत नाही. अपयशी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं कारण. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते करा, त्यात तुम्हाला सर्वोच्च यश मिळवता येईल. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. त्याचं जे आवडीचं होतं ते त्यांनी केलं. तुम्हाला सर्वोत्तम यश मिळवायचं आहे ना, तुम्हाला सर्वोच्च यश मिळवायचं आहे ना, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जा. बस तिथं जास्त कष्ट नाही घ्यावे लागत, कारण ते आवडीचं असतं, सवड आपोआप येते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्वाचा. आम्हाला त्या दिशेनं जाता आलं पाहिजे. त्या दिशेनं आम्हाला आमचा प्रवास करता आला पाहिजे. मग आम्हाला यश सहज मिळवता येतं. क्षमता तशा आम्हाला वाढवता येतात, घडवता येतात, क्षमता बदलवता सुद्धा येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इतरांपेक्षा मी तयार असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अडचण काय आहे, क्षमता कळाल्या की मग स्वतःवरचा विश्वास वाढतो, विश्वास वाढला की मग स्वतःवर आत्मविश्वास येतो आणि मग ठरतं